मध्य प्रदेशातील धारमध्ये असलेली भोजशाला कदाचित महाराष्ट्रातील अनेक प्रेक्षकांसाठी हा मुद्दा नवा असेल, पण हा वाद आहे शेकडो वर्षांचा, मंदिर की मशीद याचा। आणि आज याच प्रश्नावर न्यायालयाने एक मोठा निकाल दिलाय। हा फक्त एक धार्मिक ठिकाणाचा प्रश्न नाही, तर इतिहास, श्रद्धा आणि देशाच्या राजकारणाला पुन्हा एकदा हलवणारं प्रकरण ठरू शकतं। काय आहे भोजशाला प्रकरण, पाहूया यावरचा एक रिपोर्ट। मध्य प्रदेशमध्ये अयोध्या पार्ट 2, भोजशाला मंदिर की मशीद, कोर्टाचा मोठा निकाल। अयोध्येनंतर आता पुन्हा एकदा इतिहास आणि धार्मिक वादावर न्यायालयानं शिक्कामोर्तब केलाय। मध्य प्रदेशच्या धारमधील भोजशाला मंदिर की मशीद या प्रश्नावर मध्य प्रदेश हायकोर्टानं मोठा निकाल दिलाय। हा केवळ न्यायालयीन निर्णय नाही, तर देशाच्या राजकारणात नवा ट्रिगर पॉइंट ठरण्याची शक्यता आहे। त्याचं कारण म्हणजे हिंदू समाजाचा विजयाचा जल्लोष तर मुस्लिम समाजातला असंतोष। मध्य प्रदेश उच्च न्यायालयानं धारमधील वादग्रस्त भोजशाला परिसर हा वाग्देवी सरस्वतीचं मंदिर असल्याचा निष्कर्ष दिलाय। या निकालानंतर हिंदूंना पूजा करण्याचा अधिकार देण्यात आलाय, तर परिसरात नमाजसाठी असलेली परवानगी रद्द करण्यात आली आहे। न्यायालयानं 2003 सालचा मंगळवारी पूजा आणि शुक्रवारी नमाज असा तडजोडीचा मार्ग देखील रद्द केलाय। या निर्णयामागे एएसआयच्या 2000 पेक्षा अधिक पानांच्या अहवालाचा मोठा आधार असल्याचं कोर्टानं नमूद केलंय। या अहवालात मंदिराचे अवशेष, शिलालेख, मूर्ती आणि संस्कृत शिक्षण केंद्राचे पुरावे आढळल्याचा दावा करण्यात आलाय। भोजशाला हे राजा भोज यांच्या काळातील संस्कृत शिक्षण केंद्र आणि सरस्वती मंदिर असल्याचे ऐतिहासिक संदर्भ आहेत, असंही न्यायालयाने स्पष्ट केलंय। 11व्या शतकातील भोजशाला हिंदू धर्मियांसाठी सरस्वती मंदिर आहे, तर मुस्लिम समाजासाठी कमाल मौला मशीद होती। शतकानुशतकं चालत आलेल्या या दाव्यांवर 2003 साली तडजोड झाली आणि त्यानंतर कायदेशीर संघर्ष सुरू झाला। 2022 पासून हे प्रकरण कोर्टात सुरू होतं। मध्य प्रदेशच्या हायकोर्टानं निकाल देताच हिंदू संघटनांनी स्वागत करत मोठा जल्लोष केलाय। हाईकोर्ट को बहुत बहुत धन्यवाद कि उन्होंने ये जो टाइटल था उसे चेंज कर दिया। उसके लिए सशक्त नमन, और उन हिंदू वीरों को सशक्त नमन करते हैं कि जिन्होंने ये दिन आज इस पीढ़ी को दिखाया। दुसरीकडे एमआयएमचे असदुद्दीन ओवैसी यांनी या निकालावर सवाल उपस्थित करत याची तुलना बाबरी केस सोबत केली आहे, तर मुस्लिम पक्षकारांनी सुप्रीम कोर्टात जाण्याचा इशारा दिलाय। भोजशाला कमाल मौला मस्जिद के ताल्लुक से जो फैसला किया है उससे मुसलमान संतुष्ट नहीं है, और ये मुस्लिम पक्ष को बहुत बड़ा धचका लगा कि मुस्लिम पक्ष केस हार गया। बहरहाल हम जो है उस पर मुस्लिम फरीक गौर फिक्र कर रहा है। वकला व माहिरीन कानून से सलाह मशवरा करने के बाद इस फैसले के खिलाफ हम अपील पे जाएंगे, और वहाँ दलीलों सबूतों के जरिए हम अपना पक्ष, अपना मौक़िफ़ साबित करेंगे। भोजशाला हा फक्त धार्मिक वाद नाही, तर इतिहास, श्रद्धा आणि राजकारण यांचा संगम आहे। भोजशालेच्या या निर्णयामुळे भारताच्या राजकारणाचा जुना प्लेबुक पुन्हा एकदा सुरू होण्याची शक्यता आहे। न्यायालयाने निर्णय दिलाय, पण या निर्णयानंतर देशात पुन्हा एकदा मंदिर विरुद्ध मशीद हा मुद्दा राजकीय रंग घेणार का, हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे। ब्युरो रिपोर्ट, एनडीटीव्ही मराठी।